शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनल मध्ये. तर आता दुपारचे 3 वाजले आणि मी व्हिडिओला सुरुवात केली. तर म्हटलं चला आज ना सगळ्यांची छान असं बोलू. तर भरपूर ताईंनी व्हॉट्सअपला मेसेज केले की ताई आपले उन्हाळ्याचे पदार्थ कधी सुरू होणार आहे, पापड वगैरे. आणि तर मला तुम्हाला तेच सांगायचं, एवढ्यांना काही मेसेजला रिप्लाय देणं माझ्याकडून शक्य नाहीये. त्यामुळे मग मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओतूनच सांगू. तर पापडांना तर सुरुवात केली आहे, पण पापडांचा थोडासा स्टॉक झाला की मग ऑर्डर घ्यायला सुरुवात करणार आहे. कारण की काय होतं की जेव्हा म्हणजे लगेच व्हिडिओ केला तर एकाच दिवशी भरपूर ऑर्डर येऊन जातात आणि ऑर्डर आल्यानंतर मग 15 दिवस वेटिंग, 8 दिवस वेटिंग असं सांगावं लागतं. त्यामुळे म्हटलं यावेळेस असं नाही करायचं, यावेळेस सगळा स्टॉक अगोदर करून ठेवू आणि नंतर व्हिडिओ केला की मग सगळ्यांना 2 ते 3 दिवसातच पार्सल भेटल असं करायचंय. म्हणून मग म्हटलं की थोडासा आत्ता उशीरच होणार आहे. तर उन्हाळ्याच्या म्हणजे पापड तर झालेले आहे थोडेफार, आणि वेपर्स, चकल्या ते काय आहे त्यांना आहे ना कडक उन्हाची गरज असते. तर अजून तर एवढं काही कडक ऊन पडलेलं नाहीये, होळी झाल्याशिवाय काही कडक ऊन पडत नाही. तर म्हटलं आता आम्ही करून बघितलं एक 2-2 किलोचा, पण एवढं काही सुकत नाहीये, त्यामध्ये थोडासा असा ओलसरपणा राहतोय. तर म्हटलं आता होळी झाल्यानंतरच कडक ऊन पडतं, मग तेव्हा करू. आणि 2 दिवसापासून तर वातावरण थोडंसं चेंज आहे, आभाळ वगैरे भरून येत आहे. त्यामुळे म्हटलं आता थोडंसं 2 दिवस थांबू आणि त्यानंतरच करू. कारण की 25 आणि 26ला पाऊस सांगितलेला होता, पण मग आला काही नाही. मग बघू आता जसं शक्य होईल तसं लवकरात लवकर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल मी. आणि बघते आता की लवकर आपला बिझनेस सुरू झाला पाहिजे. तर आम्ही पण तयारी करतोय, पण मग उन्हावर सगळं आपलं डिपेंड असतं. जेव्हा कडक ऊन पडेल त्याच वेळेस सगळं सुरू होईल. तर आता आम्ही उन्हाचीच वाट बघतोय. तर होळीनंतर मग कडक ऊन पडतं असं म्हणतात. तर कडक ऊन आता पडतंय, पण उन्हामध्ये आता गारवा आहे, तर आपल्याला समजतं लगेच. तर अजून फरक काही एवढी कडक तापत नाहीये. ज्यावेळेस कडक तापेल त्यावेळेस आपण लवकरच सुरुवात करू. तर संध्याकाळी छान अशी देवपूजा केली. तर बाहेरच आम्ही छान असं शिवलिंग ठेवलेलं आहे नर्मदेश्वर. तर आम्हाला त्यांनी आणलेला होता त्या ओंकारेश्वरला गेल्या तेव्हा, तर त्याची अशी पूजा करून घेतली. आणि आता इकडे ना मी पाववडे तळायचे होते, त्यासाठी पीठ घेतलं. पिठामध्ये छान असं ओवा टाकून घेतला, नंतर मीठ पण टाकून घेतलं. सगळं अंदाजानुसार टाकायचं आहे. तर आज प्रियंका आणि अरुणाताई आलेलं होतं घरी. तर त्यांना ना मी जेवणासाठी थांबवलं होतं. तर इकडे ना पिठासाठी छान अशी हिरवी मिरची, लसूण एकत्र वाटण करून घेतलेलं होतं आणि ते छान असं आता मिक्स करून घेत होते. तर एक ताईंनी मला विचारलं होतं की ताई पाववड्यांची रेसिपी दाखवा. तर अगदी सिंपल आहे पाववड्यांची रेसिपी. तर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. तर ना थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे, एकदम एकखटी काही टाकायचं नाही, कारण की पिठाच्या गाठी होऊ शकतात म्हणून. तर आता छान असं आपलं पीठ तयार झालेलं होतं, तुम्ही बघू शकता. तर थोडंसं पातळ धरायचं आहे आपल्याला, कारण की पावाला जास्त घट्ट पीठ लागलं नाही पाहिजे, नाहीतर मग पाव तेल ओढतो. आणि इकडे छान असं तेल तापत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये मी हिरवी मिरच्या ज्या असतात त्या उभ्या कापून घेतलेल्या होत्या आणि त्या तळण्यासाठी ठेवलेल्या होत्या. तर झाऱ्यामध्येच घालून ठेवलेल्या होत्या म्हणजे पटकन काढता येतात. तर मिरच्याही आपल्या तळलेल्या होत्या. आत्ता त्यावर बारीक मीठ टाकून घेतलं म्हणजे मिरच्यांची छान अशी टेस्ट लागते. त्यानंतर इकडे पाव सोडले. तर पाव आपल्याला जी साईड फुगलेली असते ना ती खाली कढईमध्ये पहिली सोडायची आहे आणि मग त्यानंतर दुसरी साईड म्हणजे दुसऱ्या साईडला पलटी करायची आहे. तर थोडेसे होऊन द्यायचे आपल्याला पाववडे. ताईंना जास्त आवडतं पाववडे. आज ताईंना आवडतं म्हणून केले होते आणि प्रियंकाला पण खाऊशी वाटले होते. उपासाची म्हणूनच आणली. हा, आणि मला चॉकलेटची आणली का? नाही, पण मला चॉकलेटची पाहिजे. बाबांना दे ना. ए पिलू, बाबांना दे. कशी हो खायला?
तुला ठेव. पण मला चॉकलेटची पाहिजे होती. चॉकलेट नाही खाऊ. फ्रीजमध्ये ठेव. जुनी नाही नवी. आई काय बघताय? मिस्टरांनी छान अशी कुल्फी आणली. तर हा व्हिडिओ तुम्हाला आदल्या दिवशीचा येतोय, ज्या दिवशी ताईंचा बड्डे होता. तर आम्ही छान बेकरीमध्ये केक आणण्यासाठी गेलेलो होतो. तिथनं केक घेतला. एक एक जण आमचा असं राहील का रे असं लाडू इकडे बघ. हे अंशू घे ना, चाल ना त्याला. अंशूला राग आलाय. आली पाहिजे. ए आजी तो इतकी कामात बिझी झाली लाडू. आजीला डायरेक्ट वेळ. आजी पोराच्या संसारात अगदी गुंग झाली. म्हणे मला काही घेणं नाही, पण आजीचं पोराच्या संसारात इतकी गुंग झाली का भावाचा संसारच विसरून गेली. झाला आता भावाचा संसार. 2 पोरं झाली. काय रे पिलू? पोराला पोरग नाही अजून माझ्या. त्याला झाल्यावर त्याचा संसार. मिस्टरांची कॉमेडी चालूच असते. त्यानंतर इकडे अंशूने ना छान असं लाडूला घेतलेलं होतं, पण तो खूप जास्त चळवळ करत होता. त्यानंतर इकडे सगळे केक ठेवलेले होते. तर छान असे केक पण आणलेले होते सगळ्यांनी. आलो पण बिना काढे देते लड्डू पाहिलं किती मानतोय. कसं आहे, कसं कळत आहे, हा कसं कळत आहे. ए लड्डूला थांब ना. लड्डूला राहिले ना. सुकाच लाव बरं का. माझं सगळं उघडलं तर अरे बापले, तुझ्या काय बर्थडे का? पिलूचे पण बर्थडे. अली बापले. पुढच्या वर्षी बर्थडेला कसा बसल? मग तेव्हा तू केक खाय बरं का पिल्लू. आता नको गो, आता तू लहान आहे. तर इकडे ताईंनी ऑप्शन केल्यानंतर मीही ताईंचं ऑप्शन करून घेतलं. तर मी ना गाऊनवर तुम्हाला दिसते. तर मिस्टरांनी थोडीशी घाई केली होती निघण्यासाठी, म्हणून मग गाऊनवरच गेली. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे मग तुम्हाला गाऊनवर दिसते मी. तर इकडे लाडू छान असा बसलेला होता आणि ताईंचं चाललं होतं गप्पा मारण्याचं काम. एवढा मोठा काय गंध पूजा मला प्यार. अरे वा लाडू, बघ आमची मावशी बघ. त्याचं फक्त एकच ध्येय, केक. काल आम्ही म्हटलं बघू तो खातो का. त्याने खरंच त्याचे दोन्ही पण हात केक मध्ये टाकले होते. ते नंतर धुवून काढले मी परत. ओला नको ना मामा. त्याच्या बर्थडेला गंध. हे तांदूळ जातील डोळ्यात. तो पहा ना किती चिडतोय. लाडूला बघतो काय कसं बघतोय रे. दिवा माग घ्या, तो ओढल पटकन. चला चला इकडे आता. अहो थांबा ना. हॅपी बर्थडे. असं आहे ना वाढून आला. चॉकलेट मध्ये काहीच आहे ना. तो कडक वाला आहे. किटकॅट काय धर. तुला खायचं का रे? धर. त्याला केक दिला नाही तुम्ही, म्हणून तो रडतोय. चॉकलेट आवडतं का तुला? त्यानंतर मिस्टरांनी आणि मीही केक खाऊ घातला. ताईंना शिवंशू दोघांनीही केक खाऊ घातला. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.